भक्त लोक जे पैसे गोळा करून ते घरपुरी झालंय, मंदिर झालंय, मंडप झालंय, शिखर झालंय. त्याप्रमाणे तुमच्या अनुभव वगैरे सांगितलंय. त्याचं तब्येत खराब झालं त्यावेळी सोलापूरमध्ये 25-30 लाख पर्यंत पैसे दिले. त्यावेळी डॉक्टरचे काम डॉक्टर केले. त्याच्या मनात काय आहे आतापर्यंत डॉक्टरचे काम सगळं संपलं होतं. त्यावेळी आमचे गुरु आमच्या सोलापूरमध्ये आले आणि आमचे स्वतः त्यावेळी आमचे गुरु मालवान गुरुजी आमच्या समोर आले. त्या हे काय मोठा हॉस्पिटल होता ना, काय ICU म्हणून ते रूम असते. त्या ICU मध्ये ठेवलं त्याला. ICU मध्ये कोणालाही सोडत नाही. त्या जागेत मालवान गुरुजी प्रत्यक्ष दर्शन दिलंय. त्यांच्या कॉन्शियस मध्ये आलंय. तब्येत एकदम चांगलं झालंय. आता तुमच्या समोर बसले. काय 5 लाख दिवस कार्यक्रम ठेवलाय. ह्या गावात लोक कोण इथे येऊन दर्शन करून आणि आमच्या प्रकाशाला काय दुःख आहे, काय तोंदरी आहे, हे सद्गुरूच्या बसून आम्ही सांगितलंय. आमचं सगळं दुःख दूर करतात या गोष्ट आहेत. आम्ही 15 तारीखला या म्हणून सांगितलं महाराज. आम्हाला आमचे मठात महाराजांच्या हे जन्मोत्सवामध्ये त्याला आम्हाला निमंत्रण द्यायला आलं होतं. आम्ही आता हे कार्यक्रम कार्यक्रम आमचे किती मठ आहे सगळ्या मठामध्ये एकदा काय चालू होतं. आता आज जे मठामध्ये 9 तारीखपर्यंत 9 तारीख 15 तारीखपर्यंत कार्यक्रम चालू आहे. या संपल्यानंतर एकदम मोठा कार्यक्रम गुरुकुल महानगर सिटी 4-5 किलोमीटर उत्सव आणि ते मोठा कार्यक्रम 16-17 डेटमध्ये तिकडे कार्यक्रम असतात. ते महाराजांनी सांगितलं मला त्या पुढच्या तारीखमध्ये आम्हाला एवढंच आम्ही त्याच्यामध्ये काय डेट दिलंय त्या तारीखमध्ये आम्ही येऊन दर्शन घेऊन श्री महाराजांचं दर्शन घेऊन आणि त्या मंदिरात बघून जातो म्हणून सांगितलंय. कधी बी या गावात या मूर्ती पूजन करा, तुमचे हात लावा, आमचे कार्यक्रम संपन्न होते म्हणून आम्हाला सांगितलं. आता या कार्यक्रमात आम्ही त्याला सांगितलं 12 तारखेला काय वेळ मिळते आम्ही येऊन पूजा करतोय. हे आता या प्रकाशामध्ये काय आहे सगळं जग घेते भाग्या एवढा होतो. ते 3 अवस्था होते मनुष्याला भाग्या एवढा आणि वृद्धाप. हे 3 अवस्थामध्ये आम्ही कधी प्रवास करणार, हे परमार्थ कधी करणार, हे प्रपंच आणि ते सोडतापर्यंत आम्हाला सोडत नाही. त्याच्यामध्ये आम्ही समय घेऊन प्रपंच वेगळा आहे, परमार्थ वेगळा. प्रपंच निमित्त मात्र परमार्थ आम्ही जीवन होण्यासाठी परमार्थ करायचं असं आहे. हे संप्रदायाचे नियम. तर कोण नामस्मरण करते, भजन करते, उपासना करते, त्यांच्या शरीर हे मांस करते होऊन जीवनमुक्ती आम्हाला प्राप्त होते. त्या जीवनमुक्तीसाठी हे सगळं नामदायक उपदेश घेतला माणूस ते नामस्मरण करत होते. तुम्ही घेत सगळा झाडावर हा पुण्यक्षेत्रावर विश्वास ठेवा. विश्वास पहिले पाहिजे. विश्वास नाही तर काय
संशयाची भक्ती, संशयाचे ज्ञान सगळं मोठं म्हटलंय महात्मा. आणि संशय जवळ ते भक्ती करायची नाही. सगळं संशय सोडून एकदा आम्ही गेल्यानंतर आम्हाला चांगलं झालं, आम्हाला प्रपंचवादी चांगला झालं. आमचे मानस देवी आज चांगलं नीतीने उपासना करायला लागले. हे आम्हाला आमच्या मनावर यायला पाहिजे म्हणून हे संप्रदाय मोठा संप्रदाय आहे. या जगामध्ये ते म्हणतात या संप्रदायामध्ये जात वगैरे काय नाही. सगळं मानवाचं मनुष्य जन्म हे मनुष्य शरीर आहे, ज्याच्यामध्ये आत्मा आहे. सगळा आत्मा अमर आहे, शरीर नाशवत. हे आत्मसाक्षात्कार करणार काम आम्ही करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे. म्हणून हे आणि आता भारत आहे 13-14 3 दिवस पुढे 3 दिवस आता भारत झाला 13-14-15 16 तारखेमध्ये पुढा असलाय. सगळं गावात लोक सगळं येऊन हे कार्यक्रम अत्यंत वैभव करून जन्म पावन करून संपन्न करतो. राजा रघुनाथ माधवानंद प्रभु की जय. राजा रघुनाथ प्रेम महाराज की जय. राजा रघुनाथ जगन्नाथ महाराज की जय.